हा आहे झुलत्या पुलावरून खालच्या कुंडाचा जो व्ह्यू आहे तो आपण बघू शकतो इकडून। हा बघा, हा अवनी अतिशय घाबरलेली आहे आणि म्हणून अशी धरून जाते। हा वरून टॉप व्ह्यू आहे, मासे तुम्ही बघू शकता इकडून। नमस्कार, आज आपण आलो आहे वाळणकुंड या ठिकाणी। तर इथे आपण बघू शकता की मागाशी जसं दाखवलं आहे तर हा झुलता पूल आहे, त्याच्यावरून आपण आलो। त्याचप्रमाणे इथे खूप मासे आहेत या कुंडामध्ये, ते पण आपण बघितलेत आणि देवीचं दर्शनसुद्धा घेतलं आहे। आता या देवीचा जो इतिहास आहे किंवा या मंदिराचा जो इतिहास आहे, इथला जो इतिहास आहे ते आपण समजून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत, दादा तुमचं नाव काय? सुनील जाधव। सुनील जाधव आहेत आपल्यासोबत। तर त्या दादांना आपण इतिहास विचारूया, काय इतिहास आहे इथला? इथं पूर्वी शिवकालीमधून लोक आमच्या गावातले यायचे कार्यक्रमासाठी आपल्या भांडी लागतात। ते कार्यक्रमाला भांडी मिळायची तिथं पूर्वी सत्ययुगामध्ये। ते तिथून ती आमच्याकडे पूजा इथं आमच्या इथं चालू आहे सत्ययुगापासून। आणि या खोलीचा अंत नाही, कुणी काय सांगितलेलं नाही। आणि हे या वाळणकुंडाचा अंत नाही, पाण्याचा या वाळणकुंडाचा इतकं महत्त्वाचं आहे की या वाळणकुंडाचा अंत म्हणजे जी खोली आहे ती अद्याप कोणाला माहिती नाही। ते सत्ययुगापासून चालत आलेली हे म्हणजे हे आहे की अजून कोणाला याचा अंतच माहिती नाहीये। आणि ही परंपरा इथं पूजापाठ चालू असते, जे आपल्या मनामध्ये इच्छा आहेत त्या पूर्ण होतात। त्यातली एक वाटी कोणी चोरून नेलेली आहे, ते तिथनं ते बंद झालेले प्रकार आहे। आणि इथं देवाची पूजा चालू आहे, आपल्या ज्या मनामध्ये इच्छा आहेत त्या पूर्ण होतात। बरेच पर्यटक इथे येऊन जातात, पर्यटक येतात। हा लिंगाणा इथं माझं रायगड। लिंगाणा कुठला? हा माझा लिंगाणा आहे, तो बघा तिकडे बघू शकता, हा लिंगाणा आहे। आणि रायगड कुठे? हा रायगड ह्याच्या पाठी, रायगड ते पलीकडे आहे। आणि हा कोकण दिवा इथं पुढे समोर, हा पुढे इथे कोकण दिवा आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता या दिशेला इकडे लिंगाणा आहे, या दिशेला इकडे कोकण नाव आहे काल नदी। या नदीचं नाव काळ नदी आहे। काल नदी। आणि ज्या वेळेला मला सांगा की पावसाळा वगैरे असतो तेव्हा इथं बंद असतो, पावसाळी इथं बंद असतो। पर्यटक येतात फक्त ते दर्शन लांबूनच करतात। आणि पाणी कुठपर्यंत येतं पावसाळ्यात? ब्रिजला कधी कधी ब्रिजला पण लागतो। लक्षात घ्या, तिकडे दाखवते आता, हा जो ब्रिज आहे याची उंची तुम्ही बघू शकता। या ब्रिजला पाणी लागतं पावसाळ्यात, म्हणजे किती पूर येत असेल मोठा याचा अंदाज येऊ शकतो आपल्याला त्याच्यावरून। हे पूर्ण म्हणजे इकडे पाणी पाणी असतं। अच्छा। आणि सहसा पर्यटक हा चांगला पिरियड कोणता आहे पर्यटकांना यायचा इकडे? फक्त दिवाळी दसऱ्याच्या नंतरच। दसऱ्याच्या नंतरच इकडे सहसा लोक येतात आणि यावं सुद्धा। आणि सगळ्यात महत्त्वाची मला तुम्हाला ही टीप सांगायची की इथे कोणत्याही म्हणजे नेटवर्क मोबाईलला अजिबात नाही, त्याच्यामुळे येताना कॅश घेऊनच या। ते आम्हाला स्वतःला माहिती नव्हतं, त्यामुळे आम्ही कॅश न आणता डायरेक्ट आलो। पण असं तुम्ही करू नका, इथे कोणत्याही ह्याला सिमला नेटवर्क नसल्यामुळे कॅश सोबत असावी तुमच्यासोबत। बरं, अजून काय याचा इतिहास आहे? काय नाही, ते बघू शकता तो जो झुलता पूल आहे। तर मगाशी आपण त्याच पुलावरनं इकडे आलेलो आहे। तर लोक अशा प्रकारे झुलत्या पुलावरनं येतात आणि आपण पण मगाशी आलो आहे। तर अतिशय चांगला असा अनुभव इकडे येताना आहे, त्याच्यामुळे तुम्ही जरूर इकडे अवश्य भेट द्या। आणि इकडून रायगडला जायला सुद्धा हा जो रोड गेलेला आहे तर तो रायगडला सुद्धा इकडून जाता येतं।
10 किलोमीटर रायगड आहे इकडून. म्हणजे महाड मार्गे जाता येतं तो पहिला रूट आणि इकडून जाता येतं हा दुसरा रूट आहे. मग इकडून सुद्धा तुम्ही रायगडला जाऊ शकता. पर्यायी मार्ग जो आहे तो इकडून आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.